सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमधील अवनी आणि विराजचं प्रेम दिवसेंदिवस फुलत होतं. कॉलेजचे शेवटचे वर्ष सुरू झालं होतं. दोघांनी भविष्यासाठी खूप स्वप्न पाहिली होती. विराजला मोठा संगीतकार व्हायचं होतं आणि अवनीला परदेशात हायर स्टडीज करायच्या होत्या. पण कधीकधी आयुष्य आपल्या मनासारखं नसतं. अवनीच्या वडिलांची अचानक बदली दिल्लीला झाली. घरची परिस्थिती अशी होती की अवनीला कुटुंबासोबत जाणं भाग होतं. ती विराजला भेटायला शनिवार वाड्याजवळ आली, जिथे विराजनं तिला पहिल्यांदा प्रेम व्यक्त केलं होतं. पावसाळ्याची ती संध्याकाळ, पण यावेळी वातावरणात आनंद नव्हता. "विराज, मला उद्या दिल्लीला जावं लागणार आहे." अवनीच्या डोळ्यात पाणी होतं. विराज काही क्षण शांत राहिला. "मग आपल्या स्वप्नांचं काय?" त्याने हलक्या आवाजात विचारलं. "स्वप्न राहतील, पण कदाचित आपण नाही." अवनीचा आवाज थरथरत होता. त्या दिवशी दोघांनी खूप बोलायचं ठरवलं होतं, पण शब्द कमी पडले. विराजने तिचा हात घट्ट धरला. "मी तुझी वाट पाहीन," तो म्हणाला. अवनी फक्त हसली, कारण तिला माहीत होतं, काही वाटा एकत्र चालता येत नाहीत, जरी मन खूप इच्छित असलं तरी. काही वर्षांनी विराज खरंच प्रसिद्ध गायक झाला. एका कॉन्सर्टमध्ये त्याने एक गाणं गायलं, जे त्याने अवनीसाठी लिहिलं होतं. गाण्याच्या शेवटी तो म्हणाला, "ही कहाणी अपूर्ण आहे, पण प्रेम अजूनही पूर्ण आहे." कुठेतरी दिल्लीच्या गर्दीत अवनी टीव्हीवर तो कॉन्सर्ट पाहत होती. डोळ्यात अश्रू, पण ओठावर हलकंसं स्मित.